नमस्कार मंडळी, मी संजय गुरव. हे माझं सुंदर असं हिरवं अंगण असलेलं हे माझं घर. आणि या माझ्या घराच्या अंगणाला मी हिरवं अंगण म्हणण्याचं कारण, छोटंसं अंगण आहे, परंतु त्या अंगणामध्ये भरपूर अशी झाडं आहेत, दाटीदाटीनं आहेत. आणि ते बघितल्यानंतर मनसुद्धा हिरवंगार होते. ऊन फार तापत आहे, एप्रिलचा शेवटचा आठवडा आहे, परंतु अंगणात बसल्यानंतर तो उन्हाळा जाणवतही नाही. आणि माझ्या अंगणात भरभरून फुलला आहे तो हा बहावा, ज्याला आपण हिंदीमध्ये अमलतास म्हणतो. पर्णहीन हे झाड पूर्णपणे फुलांनी लदडलं आहे. लदबद्याला पिवळी पिवळी सोन्यासारखी फुलं लागलेली आहे. आणि आपण बघत आहात की या झाडांवरती भुंगे, मधमाशा म्हणजे आपले मित्र कीटक या फुलांचा रस पिण्याकरता येतात, रसपान करण्याकरता येतात. उंच असं हे झाड, जवळपास 25 फूट उंचीचं हे झाड झालेलं आहे. आणि अशी मोठी मोठी झाडं माझ्या अंगणात 3 आहेत, छोट्याशा अंगणात. कीटकांचा ज्यूस बार म्हणू आपण यांना. कारण एप्रिल मे महिन्यामध्ये या कीटकांना रानातली पानवठे आटल्यामुळे ही झाडंच, या झाडाची फुलंच त्या कीटकांना जगवण्याचं काम करत असतात. हे बघा, आमच्या अंगणात लागलेलं हे मधाचं पोळं फक्त 4 फूट उंचीवर आहे जमिनीपासून. आणि तिथून आमची ये जा दिवसभर सुरू असते. आमचा जिना या मधाच्या पोळ्याला लागूनच आहे, अगदी 4 फूट उंचीवर. भरपूर पाणी ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी मधाची पोळं लागतात. आणि पाण्यासोबतच आपण बघितलं की कसा बहावा फुललेला आहे. सर्व गोष्टी जर या कीटकांना जर मिळाल्या, या मधमाशांना मिळाल्या, तर नक्कीच तुमच्या अंगणात मधमाशाची पोळी लागतात. आणि अगदी त्याच्या जवळून मी व्हिडिओ घेतलेला आहे. कुठलाही हल्ला या मधमाशा आमच्यावर करत नाही. हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला आशा आहे तुम्हीसुद्धा अशी झाडं आपल्या अंगणात नक्कीच लावाल, ज्यावर पक्षी आणि कीटक येतील. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्कीच कराल. आणि अशी पर्यावरणपूरक व्हिडिओ बघण्याकरता, विषय जाणून घेण्याकरता आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. 100-200 लोक जेव्हा पाहतील, त्यापैकी काही लोक